आणि या जो विद्यमान सामना आपण पाहताय त्या सामन्याचा जो विजयी संघ असेल तो त्वरित दुसरी मॅच सरपंच तिसरा सामना सरपंच स्ट्रायकर्स या संघासमोर खेळेल, ज्या संघाचे संघमालक आदरणीय श्री अविनाश दौडे साहेबांच्या माध्यमातून जो संघ पुरस्कृत केलाय सरपंच स्ट्रायकर्स या संघासोबत या मॅचचा विजेता संघ खेळेल। ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून दिली गेलेली प्रत्येक सूचना प्रत्येक खेळाडूनं त्या सूचनेची अंमलबजावणी करायची आहे। सामन्याला आता अक्षरशः अगदी थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे आणि पुनश्च एकदा कालच्या दिवसातला जो थरार आपण अनुभवला तोच थरार आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला अंजूर प्रीमियर लीग APL 2024च्या माध्यमातून पाहायला मिळेल। सज्ज झालेत संपूर्ण प्रेक्षक, सज्ज झालेत आमचे अंपायर्स, सज्ज झालेत आमचे स्कोर टीम, आमची लाईव्ह प्रक्षेपण टीम आणि या ठिकाणी आता पहा क्षेत्ररक्षण देखील संगनायकाच्या माध्यमातून सजवलं गेलंय। पॉवर प्लेचा षटक आहे, 2 खेळाडू 30 सेकंदाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। लेट्स प्ले पंचांचा इशारा आणि खेळायला होते सुरुवात। पहिला सामना विद्यमान सामना आपल्या समोर रंगेल। A1 अवेंजर्स आणि तरे टायगर्स दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल शॉट ऑफ गुड लेंथ वर होता, समोरच्या दिशेला टर्न करायचा होता, प्रॉपर इथे एलिव्हेशन करू शकले नाही। पहिला बॉल एक सिंगल लॉंग ऑनला आपण पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर आशिष आपल्याला पाहायला मिळतोय जो पहिलं विद्यमान षटक हातातोय। दुसराच बॉल फुल लेनचा होता, मिस झाली लाईन आणि एक्झॅक्टली काय घडलं मैदानाच्या आतमध्ये इथे येस फलंदाज झाला बाद। तर आदरणीय प्रीतमजी पाटील यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जो गोलंदाज गोलंदाजी करतो आशिषला जर विकेट हॅट्रिक त्याने घेतली तर, आणि प्रणय आणि जर षटकार हॅट्रिक केली तर त्याला 5000 रुपयाचं प्रीतमजी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय। पहिलाच बॉल सिंगल, त्यानंतर दुसरा फुल लेनचा बॉल होता, लाईन मिस केली आणि तिथे त्रिफला चीज झाला। फलंदाज रणजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय। आकाश आलाय, अगदी सुंदर स्टार्ट इथे करून देत असताना A1 अवेंजर्स टीमला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आशिष। ओव्हर पिच होता, गॅप मधनं काढण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं। पहिलाच बॉल आल्या आल्या आक्रमकतेचं प्रदर्शन करत असताना आशिष आकाशच्या पद्धा हा चौका। पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉलवर आली विकेट, तिसरा बॉल थोडासा स्लाइटली ओव्हर पिच त्यावर आला चौकार। ऑन साइडला टर्न केला, चांगला चेंडू होता, पॅटर्न बॅटच्या गॅप मधून हा बॉल टर्न केला ऑन साइडला डीप मध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना आकाश आला, बॅटर 2 बॉल त्याने फेस केले, 6 धावा संख्येवर तो खेळतोय। नॉन स्ट्राइक एंडला प्रणय, 7 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात। लोवर फुल टॉस होता, टर्न केला गॅप मधून, फाईन लेग रिजन कडे हा बॉल ट्रॅव्हल होत आहे अगदी वेगानं आणि आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकले, बॉलला कलेक्ट केलं, फेकी गेली आणि तोपर्यंत इथे देखील आकाश पाटीलनं 2 धावा कंप्लीट केल्या। पहिलं षटक आपण पाहू शकाल, विकेट गेल्यानंतर कोणताही प्रकारचा दबाव स्वतःवर येऊ न देता आक्रमकतेनं बॅटिंग सुरू ठेवली आकाशनं। फुल टॉस होता, लॉंग ऑफला खेळाडू त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लॅग होईल, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं आल्यापासून मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातला आकाश पाटीलनं, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार। पहिला बॉल सिंगल होता, दुसऱ्या बॉलवर एक फुल लेनचा बॉल, त्याच्यावर लाईन मिस झाली बॅटर रणजितची, तो बाद झाला त्रिफलाचीच्या स्वरूपात। त्यानंतर आकाश आला आणि आकाशनं
पाहिलंच नाही की मागे काय घडलंय, विकेट गेले की काय झालंय. संघ ला अक्षरशः त्या स्थितीमधून पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा जो लाभ उठवण्याचा प्रयत्न असतो बॅटरचा, तो त्या ठिकाणी प्रयत्न केला. 4 बॉल त्याने फेस केले, 2 अप्रतिम चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले आणि एकंदरीत 12 धावा आपण स्कोर कार्डवर पाहताय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आशिषचं. चांगली टोटल P1 च्या षटकामध्ये स्कोर बोर्डवर लावत असताना केतन तरे फेम टीम तरे टायगर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता कुठेतरी क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा संपल्यात, क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तेरा धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक समाप्त झालंय 13, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर आउटसाइड ऑफ बॉल टर्न केला लॉंग ऑफला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल तिथे मिळतीये. प्रणय पाटील जेलची शक्यता होती, फार मोठी विकेट मिळू शकली असती. A1 एव्हेंजर्स टीमला अंश होता त्या ठिकाणी. खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून झाली आहे चुकी. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी क्रिकेटमध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूचा झेल सोडता, त्यानंतर त्याने केलेला विध्वंस आणि त्याने केलेली प्रत्येक धाव तुमच्या टीमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असते आणि ते खऱ्या अर्थानं झाली चुकी. अगदी सोपा झेल होता हातामध्ये. आपण पाहिलं कव्हरच्या दिशेनं खेळाडू होता अंश आणि त्याच्या माध्यमातून झाली आहे चुकी. आपण पाहता 2 ओव्हरचा खेळ यशस्वीरित्या संपन्न झाला आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या 12.50च्या सरीनं 25 या आकड्यावर पोहोचली आणि या ठिकाणी शुभागमन झालं. अंजूर गावातील विविध सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील आमचे आदरणीय सर्वच मान्यवर यांचं शुभागमन त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थान व्हायचं. दोन ओव्हरचा खेळ झालाय. 1 विकेट आतापर्यंत गमावली बॅटिंग करत असताना तरे टायगर्स टीमने. आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये बेधुंद होऊन फलंदाजी करतोय. त्याची बॅटिंग प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अंजूर गावाचा अभिमान हा अंजूर गावाचा सुपुत्र, ज्याने खऱ्या अर्थानं अंजूर गावासह संपूर्ण भिवंडी तालुक्याचं नाव मोठं केलं. षटक क्रमांक 3. फुल टॉस आहे ऑन साइड आणि फुल टॉस बॉल सोडेल तो आकाश पाटील. कुठला बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वागत केलं ही षटकार. थँक्यू. व्हॉट अ शॉट. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि फुल टॉसला अगदी डीप मिड विकेटला स्टँड अँड डिलिव्हर खडे हा फटका फेकून दिला. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरतील सन्मान्य अंजूर गावचे माजी सरपंच सन्मान्य अविनाशजी तवडे साहेब इथं त्यांचं सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं शुभ सन्मान झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. त्यानंतर त्याच दरम्यान सन्मान्य अनिलजी पाटील साहेब त्यांचं देखील इथे शुभ आगमन झाले सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 40+ उत्कृष्ट असे खेळाडू आहेत ते देखील सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर सन्मान्य सहदेवजी गरज साहेब त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपण पाहत आहोत खऱ्या अर्थानं ही स्पर्धा दर्जेदार बरेच असे पाहुणे नक्कीच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आजचा हा मेगा फिनाले डे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान सन्मान्य मनोहरजी पाटील साहेब त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओट यू कॉम्बॉक्स. 8 बॉल 29 धावसंख्येवर वैयक्तिक इनिंग खेळतोय आकाश पाटील आणि काय बॅटिंग त्याने केली आहे मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हर थ्रो रूपात पहिली धाव कंप्लीट झाली होती आणि त्यानंतर ओव्हर थ्रो. कुठेतरी A1 एव्हेंजर्स संघ थोडासा नैराश्याच्या गर्तेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिसफील्ड झाली त्यानंतर ओव्हर थ्रो 2 धावा इथे कंप्लीट. आकाश पाटील सातत्यानं जास्तीत जास्त स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय, त्यामध्ये राहिला यशस्वी. 31 या धावसंख्येवर तो खेळतोय. बॉल त्याने फेस केले 9. 2 उत्तुंकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. हितेश आला
षटकाचा खेळ सुरू आहे माध्यमातून. तर हितेश मनेरासाठी विकेट हॅट्रिक 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि निशिकांत मनेरासाठी षटकार हॅट्रिक 500 रुपये. आदरणीय ऋतिकजी मनेरा यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले गेले. अंजूरगावचे एटीएम या नावानं ओळख ऋतिक यांची, रितेश मनेरा यांची अवगत मॅचच्या दिशेनं. ओव्हर पिच होता आपण पाहू शकाल. इनफिल्डच्या वरून हा फटका खेळला. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केला जात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना हिटिक्सच्या माध्यमातून धावसंख्येचा आपण विचार केला तर पर्यंत. आणि याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य विनोदजी पाटील साहेब त्यांचं देखील आगमन झालं आणि त्याच दरम्यान त्यांच्या समवेत सन्मान्य विनोदजी नाईक साहेब त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 36 धावा आणि 36 धावा संख्येमध्ये अजून 6 जोडा. 42 आकड्यावर जाऊन स्कोर कार्ड पोहोचला. मिड विकेटला उत्तुंग आसमानी सुलतानी गगनचुंबी फटका, तडाखेबंद षटकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आकाश पाटील नावाचं वादळ घुमतंय सकाळच्या सत्रामध्ये आणि एवन जोडी ॲव्हेंजर्सच्या टीमला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं यांची बॉलिंग. धावसंख्या स्कोर बोर्डवर 42. ओव्हर द विकेटने हो यावेळी चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर वेगानं थोडस आतमध्येला लाईन मिस केली बॅटर आकाशनं आणि निर्धाव चेंडून षटकाची सांगता होते. षटक क्रमांक 3 चा या ठिकाणी झाला समाप्त. 3 ओव्हर नंतर आपण पाहिलं तर तरे टायगर्स टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 42. 42 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. रणजित जो शून्यावर बाद झाला त्यानंतर प्रणय देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. मैदानाच्या मध्ये आकाश आणि निशिकांत ही जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर आकाशच्या बॅट मध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येचा उच्चांक आतापर्यंत गाठला गेलाय. 15 बॉल त्याने फेस केलेत आणि 40 या धावसंख्येवर तो वैयक्तिक खेळतोय. शेवटचं षटक आणि आकाशला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी आलाय हरीश राऊत. बेचाळीस धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली टोटल या पहिल्याच मॅच मध्ये तरी टायगर्स टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा प्रकार होता. ऑनसाइडला टर्न केला. स्वतःच्या बॉडीपासून फार फलंदाजाच्या बॉडी शेपपासून फार दूर ठेवला होता हा बॉल. ऑफसाइडचा बॉल ऑनसाइडला टर्न केला. बॉल मध्ये गती देखील थोडीशी कमी होती. भरपूर वेळ होता. निशिकांत मनेराकडे एक सिंगल त्याने कंप्लीट केली. स्ट्राइक एंडला त्याने मात्र आता आकाशला आणून ठेवलं आणि हेच करायचं होतं. पहिलाच बॉल त्याने सिंगल घेतली. आकाशला स्ट्राइकला ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर पाहू शकाल मागचा बॉल मागच्या ओव्हरचा जो शेवटचा बॉल होता अगदी त्याच टप्प्यावर होता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वीक झोन आहे आकाशचा. बॉडी शेप पासून थोडासा दूरवर जर चेंडू हाताळला ऑफसाइडला तर कुठेतरी थोडस आपण पाहिलं तर अडचण होत आहे मोठा फटका खेळण्यासाठी. डॉट बॉल आलाय. मॅची कडा. विकेट किपर झाला बीट. बॉल भरपूर वेगानं मागे निघून गेला आणि इथे मिळतोय चौकार. नशिबाचा हा चौकार होता पण पाहिलं तर विकेट किपर पासून फार दूर होता हा बॉल आणि वेग होता आणि अक्षरशः आपण पाहिलं तर वेगाला अगदी टच केलं कल्पकतेने आणि या 4 धावा या ठिकाणी प्राप्त करत असताना आकाश पाटील 44 धावसंख्येवर तो वैयक्तिक खेळतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 47. शेवटचं षटक आहे. अर्धशतक होईल का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. गतीमध्ये परिवर्तन. व्हेरी गुड बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला पण पाहिलं तर ज्यावेळी चेंडू रिलीज पॉइंटला आणला त्यावेळी लेग कटरच्या माध्यमातून हा चेंडू हाताळला गेला आणि कौतुक करावं लागेल या ठिकाणी हरीश राऊतचं या गोलंदाजाचं. स्लॉकचं षटक तो हाताळतो आणि समोर आकाश पाटील असताना या तगड्या फलंदाजाला थांबवण्याचं काम त्याने आतापर्यंत केलं. व्हेरी गुड बॉलिंग.
पुढे सस्तावून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, आउटफील्ड मध्ये बॉल वेगाने गेलाय. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब आहे. मैदानामध्ये आपण पाहिलं तर या मैदानाला थोड्याशा मर्यादा आहेत. स्वीपर कव्हरच्या दिशेनं 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केला जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते 49 या आकड्यावर. हे षटक अतिशय चांगलं राहिलंय. आपण पाहिले तर A1 अव्हेंजर्स टीमच्या बाजूनं स्लॉगचं षटक, त्यामध्ये एक चौकार जरूर आला नशिबाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आणि आकाश पाटीलला अर्धशतक करण्याची संधी आहे. सोडून दिलाय, लाईन पाहिली, एक्झॅक्टली बॉल कुठे फिनिश झालाय, कुठे पिच झालाय, या एकंदरीत सगळ्या गोष्टी पाहायला असताना पंचांनी अवांतरची घोषणा या ठिकाणी केली. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड आणि या ठिकाणी 50 धावा आपण पाहताय तरेड टीमच्या पूर्ण होत आहेत. SR रायडर्स वर्सेस TP थंडर्स. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, बॉल अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर ऑफ द विकेट गेलाय. दुसरी धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर झाली समाप्त आणि पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. धावसंख्या पण स्कोरबोर्डवर पाहिली तर 53 धावा आणि 54 धावसंख्येचं पहिल्याच मॅच मध्ये आव्हान ठेवलंय A1 अव्हेंजर्स या संघासमोर. तर यानंतर मॅच असणार आहे SR रायडर्स आणि TP थंडर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचा. तर आदरणीय श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान प्रतिवर्ष रक्तदान महायज्ञ यांच्या माध्यमातून केला जातोय. तर यावर्षी देखील 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलं जातं. प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहू शकाल तर ठिकाण आहे रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 सकाळी 10 वाजता. स्थळ स्वर्गवासी चिंतामण तरे व स्वर्गवासी छगन तरे सभागृह, मुक्काम पोस्ट अंजूर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तरी विनंती करतो सर्वांना की या ठिकाणी रविवारी 5 जानेवारी सकाळी 10 वाजता उपस्थित राहून रक्तदान करायचं. रक्तदान हे श्रेष्ठ दान आणि असं म्हटलं जातं. आणि ते रक्तदानासाठी आपण स्थळ आहे पुनश्च एकदा मी घोषित करतो, स्वर्गवासी चिंतामण तरे व स्वर्गवासी छगन तरे सभागृह, मुक्काम पोस्ट अंजूर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. तेच दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं. आणि त्याच दरम्यान आपण पाहतो मुख्य व्यासपीठाला उपस्थित सन्मान्य अविनाशजी तवडे साहेब आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्याच दरम्यान सन्मान्य अनिलजी पाटील साहेब आपल्या दोघांनाही विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्याचे शुभ असेल. नाणेफेकीचा टॉस इथे मात्र केला जाईल. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित आहेत आणि मान्यवरांना विनंती असेल आपण या. अजय आदरणीय कीर्तनजी तरे साहेब विनंती करतोय आपण व्यासपीठावर. कीर्तनजी तरे साहेब आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं. तरी टायगर्स टीमचे संघ मालक यांच्या टीमनं चांगला परफॉर्मन्स दाखवला बॅटिंग मध्ये. ही आदरणीय पॅरालॉजी मनेरा यांना विनंती करतो या टॉस साठी आपण. आदरणीय दिलीपजी मनेरा साहेबांच्या शुभ असते टॉस केला जाईल. दुसरा सामना आपण पाहताय SR रायडर्स वर्सेस TP थंडर्स. टॉस इथे मात्र होताना मान्यवरचे शुभ असेल. SR रायडर्सचा कॉल आहे, टेल्स आहे आणि टेल्स आलाय. नाणेफेकी जिंकली. मान्यवरांना विनंती असेल आपण नक्कीच व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. धन्यवाद, आभार. टॉस बॉक्स मध्ये आमच्या समेत दोन्ही टीमचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत आणि SR रायडर्सचे कॅप्टन एका बाजूला आहेत. नाणेफेकी जिंकले. प्रथमतः काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच सकाळचं सत्र आहे. थोडीशी पहिली मॅच पहिली तर थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने मॅच वळली. परंतु या पिच बद्दल खरं तर काय सांगशील? कालच्या दिवस देखील आपण पाहिला, तुम्ही अनुभवी नक्कीच खेळाडू काल खेळताना पाहायला मिळेल टीम मध्ये. त्याच टीम मध्ये जर आता विचार केला आजचा महत्वाचा दिवस आहे, तेच खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळतील का? हो, तेच खेळाडू. थोडा चेंजेस राहील आणि कमी स्कोर पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच प्रयत्न तर असेल, परंतु तुम्ही म्हणाल्याप्रमाणे चेंजेस पाहतील. कुठल्या प्रकारचे चेंजेस असेल? कोण इन टीम असेल, कोण आउट असेल? 1-2 प्लेयर चेंजेस करू. नक्कीच थोडासा चेंज पाहायला मिळेल आणि मॅच साठी त्यांना ऑल द बेस्ट. एका बाजूला आपण पाहतोय TP थंडर्सचे कॅप्टन आमच्या समेत जॉईन आहे. राहताना काल देखील चांगलं फाईट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि
आज तुम्हाला मात्र खेळाचं समोर देखील क्षेत्ररक्षणाचा निर्णय, टॉस गमवला, बॅटिंग करायची आहे, सकाळचं सत्र आहे, महत्वाची मॅच देखील आहे. काय निर्णय असेल, काय रणनी असेल डोक्यामध्ये? आता 11 खेळाडूंवर आमची अपेक्षा असेल आणि त्यांनी ज्यांना चान्स भेटेल त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच. आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं चेंजेस समोरच्या टीम मध्ये आहे, तुमच्या टीम मध्ये देखील चेंजेस पाहायला मिळतील का? हो नक्कीच. नक्की थोडेसे चेंजेस नक्कीच दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थानं कालचा दिवस तुम्ही अनुभवला इथे या मैदानामध्ये, कसं वाटलं? प्रेक्षकांची साथ तुम्हाला कशी वाटली? अतिशय सुंदर वाटलं. प्रेक्षकांची साथ पण आहे आणि वरिष्ठ मंडळांची पण मदत होते. अंजूर प्रीमियर लीगला अशीच मदत करत राहावा. अंजूर गावचं क्रिकेट असंच पुढे करत न्यावं. नक्कीच. थँक्यू सो मच दोघांनाही. आणि नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील. सर्वात पुनश्च एकदा दुसऱ्या इनिंग कडे 54 धावसंख्येचं टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल एव्हन अव्हेंजर्स जोडी संघाच्या माध्यमातून या ऐकूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. अनुज मोरे यांच्या माध्यमातून आपण खेळाच हे दुसरं सत्र आपण ऐकणार आहोत. तर आदरणीय जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान प्रतिवर्ष रक्तदान महायज्ञ यांच्या माध्यमातून आयोजित केलं जातं. तर यावर्षी देखील रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 सकाळी 10 वाजता स्थळ आहे स्वर्गवासी चिंतामण तरे व स्वर्गवासी छगन तरे सभागृह, मुक्काम पोस्ट अंजूर, भिवंडी, जिल्हा ठाणे या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं आहे. तरी विनंती करतो सर्वांनी रक्तदान करायचं आहे, कारण रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ असं म्हटलं जातं. तुम्ही जगा, दुसऱ्यालाही जगवा. सर्वात पुरुष एकदा मॅचच्या दिशेनं सामन्याला होते सुरुवात. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात आदरणीय अनुजी मोरे सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद जगदीश सर. यस, मॅचला होते सुरुवात. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. पुनश्च एकदा दुसरं सत्र चालू. पहिला बॉल यावेळी सपड पाहतोय, एक्साच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि बघता बघता आपण पाहतोय इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना श्री गणेश झाला एव्हन अव्हेंजर्सच्या संघाचं. आणि धावांचा जर विचार केला तर 54 धावांचं इथे मात्र लक्ष आहे, आव्हान आहे. 54 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल, कारण की आजचा दिवस आपण पाहतोय शुभमय सकाळ आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आजचं हे जे वातावरण आहे, मेगा फायनल डे, आजचा अंतिम दिवस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. कोण ठरेल चॅम्पियन पाहावं लागेल. सुपर संडे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. इथे क्षेत्ररक्षक जज करतोय, क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक, जाईल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. बघा व्हॉलेंटियर्सला विनंती असेल आपण बॉल प्लीज कलेक्ट करायचा आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला आपण प्लीज उभे राहा, विनंती असेल, कारण की आपली स्पर्धा आहे. प्रत्येक संघातील एक एक्स्ट्रा खेळाडू प्लीज मैदानाच्या चारी बाजूला राहा. यस, नक्कीच संधी आहे. आजच्या दिवस देखील सन्मान्य केतनजी तरे साहेब, त्याचप्रमाणे सुनीलजी गरज साहेब यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मेगा फायनल पर्यंत प्रत्येक मॅच साठी असेल, प्रत्येक चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि त्याचप्रमाणे विकेट हॅट्रिक साठी तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक खेळाडूला असेल. अर्थाने एक चांगली सुवर्ण संधी मात्र प्रत्येक खेळाडूला आहे. एक जर विचार केला तर प्रोत्साहन म्हणून असेल, परंतु जर विचार केला प्रत्येक खेळाडूला मात्र प्रोत्साहन देण्याचं काम प्रत्येक गावातील व्यक्तिमत्व करत असतो. आणि आज देखील पाहिलं तर हे दोन्ही व्यक्तिमत्व सातत्याने पाठबळ असतोच, परंतु आता मात्र स्पर्धेमध्ये देखील आहे. हवेमध्ये इथे मात्र फटका, इथे क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. आता मात्र चुकी गणणार नाही. या प्रत्येक क्षणावरती मॅच मात्र चेंज झाली आहे. एक षटकार जरूर पाहिला, परंतु दुसऱ्या क्षणी लगेच त्याच्या पलटवार केलाय. धक्का क्रमांक पहिला लागलाय. फलंदाज बॅक टू डकआउट. त्याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी असतील, विनर ट्रॉफी, त्यानंतर रनर अप ची ट्रॉफी आपण जी पाहतोय ती नक्की सन्मान्य श्याम जिप्रा डाकी यांच्या स्मरणार्थ सन्मान्य अंजूर गावचे उपसरपंच सन्मान्य सुकीजी डाकी साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील आभार. त्यानंतर जी मॅन ऑफ द सिरीज ची आपण सायकल पाहतोय ती सन्मान्य सुनीलजी गराज साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे.
तदनंतर आपण पाहतोय मारुती सिरीज रेग्युलर प्लस 40 प्लस चे जे मारुती सिरीज साठी ट्रॉफी आहे ती सन्मान्य आपण पाहतोय निशा मनेरा यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आले तर त्यांचा देखील आभार. ओहो यावेळी सुंदर नजाकत बराचसा श्लोक ओव्हर त्या कवच फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतात आणि बघता बघता पाहावं लागेल इथे मात्र धाव समितील हाताने नजाकत बराचसा श्लोक आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 12 या धावसंख्येवरती 12 ऑन बोर्ड. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने एक सिंगल कंप्लीट झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड. पहिले षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे आणि या धावांचा जर विचार केला तर 54 धावांचं लक्ष्य आहे. 54 रन्स टू विन हेच आपण पाहतोय. तदनंतर बेस्ट बॉलर जे शूज आपण पाहतोय आकर्षक चषक नक्कीच सामान्य आपण पाहतोय परशुराम मनेरा यांच्या स्मरणार्थ संजय मनेरा यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. तदनंतर बेस्ट बॅट्समन साठी सन्मान्य सुदर्शन पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. तदनंतर ऋतिक मनेरा यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच जे आकर्षक टी शर्ट आपण पाहतोय ते पुरस्कृत करण्यात आले. तदनंतर जे आपण पाहतोय विएट बॅट जे स्पॉन्सर केले 3 बॅट स्पॉन्सर केले मॅन ऑफ द सिरीज साठी अंडर 19 ला देखील नक्कीच निहार मात्रे यांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आले त्यांचा देखील आभार आहे. तदनंतर रोहितजी ठाकरे मॅन ऑफ दी मॅच साठी शीट पेय रतन कोल्ड ड्रिंक्स ज्यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच देण्यात आले रोहित ठाकरे त्यांचा देखील मनपूर्वक आभार आहे. आता आपण पाहतोय आजचा हा मेगा फिनाले डे अंतिम दिवस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. श्री गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ अंजूर यांच्या वतीनं ही स्पर्धा दर्जेदार तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अंजूर प्रीमियर लीग 2024 चा थरार मात्र महासंग्राम सोहळा आपल्या समोर पाहायला मिळतोय. दुसरे षटक घेऊन प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यधन यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. सूर्याबाई या नावाने मात्र ओळखले जातात परंतु आता मात्र पायगिरीची कामगिरी करेल का मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. हॅट्रिक साठी नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नक्कीच आमचे रितेश मनेरा यांच्या वतीनं ऑन साइडला इथे मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता इथे परंतु एकच धावावरती समाजा मानावं लागतंय. एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती 14 ऑन बोर्ड. गोलंदाजी करत असताना यावेळी संधी असेल रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक साठी रितेश मनेरा यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जेणेकरून काल खऱ्या अर्थानं जर विचार केला कालपासून आपण पाहत आलोय रितेश मनेरा अंजूर गावातील चालतं फिरतं एटीएम म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं बरेच असे कॅश प्राइज नक्कीच पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ टाकर बॉल पूल करायचा होता इथे मात्र डॉट बॉलची सांगता परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत असताना पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावांचा जर विचार केला धावफलक जो स्थिरावलाय 14 या धावसंख्येवरती. अजूनही जर विचार केला तर 40 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल. ओहो लॉफ्ट केले ऑन साइडला स्वीट साऊंडरचा बॅट इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार. आलेला हा अग्नीच्या कारकिर्दीला दाखवण्याचा क्लास फटका आणि फटकाचा झटका लागत असताना तारे टायगर्सला षटकार 6. नक्कीच यावेळेस मात्र आक्रमक बॅटिंग करत असताना आपण पाहतोय निलेश पाटील अर्थाना एवढ जोडी संघ मालक देखील आहेत. मोठमोठी स्पर्धा आपण सुकीजी डाके साहेब असतील त्यानंतर निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोठी स्पर्धा संपूर्ण
फक्त आणि फक्त भिवंडीमध्ये नव्हेच संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रसिद्ध अशी ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. लिडिंग एज सेकंड अटेम्प्टला इथे मात्र जेल स्वीकारली आहे. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. निलेश पाडीला मात्र परतावं लागेल. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज नक्कीच यावेळी जर विचार केला सकाळचं सत्र आपण पाहतोय सुपर संडे आणि या सुपर संडे मध्ये ग्रँड फिनाले डे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. तर अर्थानं जर विचार केला तर आजच्या दिवसातील ही पहिली मॅच तर हे टायगर्स त्यासमोर फाईट करत असताना A1 अव्हेंजर्स ही मात्र खेळत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. तर अर्थानं जर विचार केला श्री गणेश क्रिकेट संघाचा तर जवळजवळ 44 वर्षांची कारकिर्दी आपल्याला या संघाची नक्कीच पाहायला मिळते. तर अर्थाने आमच्या समेत आज जॉईन आहेत रंधवा मनेरा साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. अध्यक्ष होते श्री गणेश क्रिकेट संघाचे 1980 साली स्थापना झाली या संघाची आणि खऱ्या अर्थानं 1990 ला श्री गणेश मित्रमंडळ ही स्थापना त्याची करण्यात आली. त्यानंतर दहीहंडी उत्सव असेल दुर्गादेवी उत्सव असेल बरेच असे सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून नक्कीच राबवता आलेत आणि आज त्यांचे अध्यक्ष आपण पाहतोय सन्मान्य रंधवा मनेरा साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थानं जुनी कीर्ती म्हटली तर तब्बल 34 वर्षांचं कारकिर्दी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आज खेळाडू युवा आपण पाहतोय त्यांचा जन्म देखील झाला नव्हता त्या वेळापासून आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ आपण पाहत आलोय. ओहो यावेळी स्लॉफ्ट केलाय. फटका सुरेख आहे. पाहावं लागेल किती धावा मिळतील. यस मिळतील पूर्णपणे या 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीने मी तर म्हणेन सेंचुरी देण्याचं काम केलं. या स्कोर काढला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 27 या आकड्यावरती. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. आता मात्र येणारे आणि गरज असेल हॅलो येणारा बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. हॅलो येस खऱ्या अर्थानं जर विचार केला श्री गणेश मित्रमंडळ अंजूर यांच्या वतीने स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थाने एकत्र आणण्याचं काम केलंय संपूर्ण मॅनेजमेंट टीम आपण पाहतोय. तब्बल जर विचार केला 17 ते 8 जण या मॅनेजमेंट टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमतः अजयजी मनेरा असतील तदनंतर निशिकांत मनेरा तदनंतर हितेश मनेरा सुशांत मनेरा यश पाटील सर्वेश मनेरा गौरव मनेरा चिराग मनेरा साहिल मनेरा संयम मनेरा अंश मनेरा भूमित मनेरा मयूर मनेरा तदनंतर संकेत मनेरा मोनिश मनेरा सोहम मनेरा आणि मीत मनेरा हे संपूर्ण मॅनेजमेंट टीम आपल्याला पाहायला मिळते. बरीच दिवसांची मेहनत जवळजवळ विचार केला तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहत होते आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं तितकं कमी आहे त्यांचं देखील. कारण की हे सर्व संपूर्ण अंजूर गावाला मात्र एककडनं आणण्याचं काम केलं. बघा विनंती असेल आजच्या दिवसामधील पहिली मॅच जर बॉल फुटला गेला तर नवीन बॉल देण्यात येईल याची नोंद घ्या. कारण की आजच्या दिवसामध्ये पहिलीच मॅच आहे. बॉल आतापर्यंत नवीनच सगळे पाहायला मिळते त्यामुळे प्लीज विनंती असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो यावेळेस आता गोल्डन बॉल ऑफ अंजूर यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे आकाश पाटील. अर्थानं सुवर्ण हा खेळाडू आहे कारण की कोलंबो येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये निवड झाली आहे आणि खऱ्या अर्थानं एक अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण भिवंडी नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांना खेळाडूंना आणि की एक पाठीवरती त्या देखील ताप असेल संपूर्ण अंजूर गावातील संपूर्ण गावाची. आणि आता मात्र कशा प्रकारे कामगिरी करेल ते देखील पाहावं लागेल. येणारे 12 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 27 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. पहिला बॉल लेफ्ट हँडेड गोलंदाज. ओहो यावेळेस लॉफ्ट केले. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला भेदून जाईल. सीमारेषा पार आलेला आउट ऑफ द पार्क. ह्यूज अँड मायटी षटकार 6. आता मात्र हरेश ऑन फायर. मिडल ऑर्डर बॅटिंगला आला. इनॅट नंबर 4 वरती
हरेश राऊतला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या बॉलवरती जर विचार केला 2 बॉल आतापर्यंत फेस केलेत. पहिल्या बॉलवरती 1 धाव बनवली आहे आणि दुसऱ्या बॉलवरती षटकाराची सुरुवात. चांगली सुरुवात मी तर म्हणेन आतापर्यंत केली आहे. A1 अव्हेंजर्स हा संघ मात्र आता विजयाच्या मार्गावरती वाटचाल करतोय. कारण की कालचा दिवस पाहिला परास्त झाला परंतु आता मात्र कमबॅक केलं आणि आता मात्र चांगली कामगिरी करतोय. परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु आता मात्र चुकी घडणार नाहीये. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा मानस होतं परंतु धाडस नव्हतं. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 34 या आकड्यावरती. अजूनही 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळते. येणारे 10 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 20 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल. एक चांगली मॅच आपल्या समोर रंगत असताना डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतो ऑन स्ट्राईक आहे गिरीश तरे आणि हरेश हे दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समन आहेत आणि चांगली आक्रमक बॅटिंग करतील. ओहो यावेळेस आपण पाहतोय पूल केलं. इथे मात्र आपण पाहतोय बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा रेषा पार आउट ऑफ द पार्क आलेला षटकार 6. आता मात्र जो विचार केला तर या 6 धावाने खऱ्या तब्बल 40 या धावांवरती धाव फलक पाहायला मिळतो. 40 ऑन बोर्ड. अजूनही 14 धावांची आवश्यकता. येणारे 9 बॉल आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये. ओहो हवेमध्ये प्रहार मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. आता मात्र परिवर्तन. बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज झालंय. धक्का क्रमांक 3 लागत असताना गिरीशला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. यावेळी जो विचार केला तर आता मात्र येणारे 8 बॉल आणि गरज असेल 14 धावांची. मॅच मध्ये परिवर्तन. याच दरम्यान सन्मान्य नवनाथजी म्हात्रे साहेब त्यांचे इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानपन्न व्हायचंय. विनंती असेल नवनाथजी म्हात्रे साहेब आपण या. यस वेलकम आहे आपलं. त्याच दरम्यान सन्मान्य केतन पाटील साहेब त्यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. आपलं देखील वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि याच दरम्यान आपण पाहतोय अंजूर गावचे उपसरपंच सन्मान्य सुकीजी डाके साहेबांचे इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपल्याला विनंती असेल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपण जे पाहतोय भारतीय मॅचचे ट्रॉफीज असतील त्यानंतर विनरची ट्रॉफी रनरअपची ट्रॉफी जी आपण पाहतोय नक्की सन्मान्य आपण पाहतोय श्याम जिप्रा डाकी यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुकेश डाकी साहेबांच्या वतीने आमच्या मंडळाला मात्र पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचं देखील आभार. आणि खऱ्या अर्थानं अंजूर गावातील प्रत्येक खेळाडूला मात्र सातत्याने सहकार असतं. A1 जोडी महाराष्ट्राची सातत्याने ओळखली जाते. निलेशजी पाटील साहेब असतील त्यानंतर सुकेशजी डाकी साहेब एक मोठं नाव आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात फेमस जोडी म्हणून ओळखली जाते. आणि त्यांना विनंती असेल आपण नक्कीच व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. वे टू मॅच आपण पाहतोय. आता मात्र येणारे 6 बॉल आणि गरज असेल 12 धावांची. हाय गडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. टक्कर का मुकाबला चालू मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज मॅच. दुपारचं सत्र. कडक असं ऊन आहे आणि कडक अशा उन्हामध्ये कडक अशी ही मॅच पाहायला नक्कीच मिळते. येणारे 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. या अर्थानं आपण पाहतोय केतनजी तरे साहेब यांच्या वतीनं त्याचप्रमाणे सुनीलजी गरज साहेब यांच्या वतीने देखील रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी किंवा आपण जर हॅट्रिक संपादित केली 3 लगातार सलगचे आपण जर विचार केला षटकार आले चौकार आले तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल दोघांच्या वतीनं. आणि त्या अर्थानं कालपासून देखील जे बक्षीस आपण पाहायला मिळतात त्यांच्या वतीने आहेत. आज देखील तीच प्राइज कॅश प्राइज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. सुवर्ण संधी आहे. या दरम्यान सन्मान्य विश्वासजी म्हात्रे साहेब आपल्याला देखील विनंती असेल
आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू आहेत, उत्कृष्ट अशी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी अंजूर गावाचं नाव रोशन केलं. नक्कीच आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. या मातीतील एक खेळाडू आणि अर्थाने या जे खेळाला घडवलं नक्कीच आपल्याला विनंती असेल पण या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. येणारे 6 बॉल आणि 12 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती चिराग आहे. आता मात्र मॅच मध्ये रोमांच. चिराग साठी यावेळी संधी आली. 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. नक्कीच ऋतिक मणेरा यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल यावेळी हरेशला आपण पाहतो इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा वन बाउंड सीमारेषा पार. शेवकार 4. यावेळेस आता आपण पाहतोय मॅच मध्ये परिवर्तन. येणारे 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय मॅच आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा असा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सरण्यासारखी रंग बदलणारी ही मॅच आपल्या समोर आहे. हाफ टॅकर बॉल पुल केल. हरेश ऑन फायर. आता मात्र बॉल थांबणार नाहीये. राजा तो राजा बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देख देख किसमें कितना है दम. ठोक दीजिए षटकार. आता पूर्णपणे मॅच एका बाजूला झुकली. येणारे 4 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. हरेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. हरेश ऑन फायर. यावेळेस मात्र हा हिरा चमकत असताना या मॅच मध्ये हो यावेळेस पाहावं लागेल. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. पंचांच्या दोन्ही हात समांतर धावा मिळाल्या त्या अवंतर आणि अवंतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. तरी पण या आकड्यावरती यावेळेस विजयाच्या उंबरठ्यावरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. A1 चॅलेंजर्स सन्माननीय सुखीजी डाके साहेब, निलेशजी पाटील साहेब यांचा संघ आहे आणि यावेळेस मात्र सामना जिंकलाय A1 चॅलेंजर्स या संघाने. जिंकलेल्या टीमचे अधिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय